महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीवरून किंवा मराठी भाषेवरून जो काही वाद सुरू असताना महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मराठीपेक्षा हिंदी भाषिक शाळांना जास्त पसंती असल्याचं दिसून आलं आहे. मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या ही माध्यमांपेक्षा जास्त असली तरी हिंदी माध्यमांपेक्षा शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या मराठी भाषिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा दुपटीने आहे. त्यामुळे कोणालाही आश्चर्याचा धक्का हा बसणारच आहे. एकीकडे आपण मराठी सक्ती करतोय पण आपले विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचत नाही आहे, ही अत्यंत दुर्दैवाची बाब. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. हे सगळ्या गोष्टी आपण अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न आज करणार आहोत. बघा, हिंदी भाषेच्या सक्तीवरनं गेल्या काही वर्षांपासून दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र आलेत. त्यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे हिंदी भाषा सक्तीचा घेतलेला निर्णय सध्या स्थगित ठेवण्यात आला आहे. पण मुंबईचा एकूणच विचार केला तर हिंदी भाषा बोलणारे सर्वाधिक आढळून येत असतात. यामध्ये मराठी भाषिकांचाही समावेश आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईचा कारभार सांभाळणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या विविध माध्यमांच्या शाळा देखील आहेत. पण या शाळांमध्ये हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला इथं दिसत आहे. विशेष म्हणजे मराठी माध्यमांच्या शाळांपेक्षा ही संख्या दुपटीने जास्त आहे. मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या 262 असून विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 33,000 एवढी आहे. तर हिंदी माध्यमांच्या शाळांची संख्या फक्त 220 असून त्याच्यामध्ये 42,000 विद्यार्थी एवढे हे भाग घेतले आहेत. आता याच्यामध्ये असताना टोटल 67,417 इतकी असताना साहजिकच मराठी भाषिक शिक्षकांपेक्षा हिंदी भाषक शिक्षक संख्यांचीही दुप्पट आपल्याला दिसत आहे. मराठी माध्यमातील शिक्षकांची संख्या 1,011 असताना हिंदी माध्यमातील शाळांतील शिक्षकांची संख्या 2,031 एवढी आहे. यावरून महाराष्ट्राच्या राजधानीतच हिंदीमध्ये शिक्षण घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचं आपल्याला इथं दिसत आहे. याचाच उलट जर विचार केला तर इंग्रजी शाळांकडे सामान्य मुंबईकरांचा जास्तच कल वाढलेला आपल्याला दिसत आहे. मुंबई महापालिकेच्या इंग्रजी शाळांमध्ये सामान्य मुंबईकरांचा कल वाढलेला असून महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा असून यामध्ये 38,884 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे मराठी माध्यमांपेक्षा तब्बल 210 शाळा कमी असताना देखील विद्यार्थ्यांची संख्या ही सुमारे 5,000पेक्षा जास्त आहे. त्याशिवाय मुंबई पब्लिक स्कूल 80 येथे 80 स्कूल असून 45,000 विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत. CBSE, ISC, कॅम्ब्रिज, IFB शाळांमध्ये जवळपास विद्यार्थ्यांची संख्या 4,000 एवढी आहे. गुजराती भाषिक विद्यार्थ्यांची देखील संख्या याच्यामध्ये आहे. जर विचार केला मुंबई महापालिकेच्या गुजरातमधील गुजराती, तमिळ, तेलुगू, कन्नड माध्यमांच्या शाळा चालतात. पण या शाळांमध्ये शाळांचीही विद्यार्थ्यांची संख्या मोजकीच आहे. मुंबईत गुजराती भाषिक मोठ्या प्रमाणात असताना महापालिकेच्या गुजराती संख्यांची शाळांमध्ये जवळपास 1,485 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तमिळमध्ये 2,737 तर तेलुगूमध्ये 422 एवढे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आता विविध माध्यमांच्या शाळा जर विचार केला तर मराठीमध्ये 33,739 विद्यार्थी शिक्षण घेत असता तर हिंदीमध्ये 67,000 एवढे आहेत. उर्दूमध्ये 64,000 म्हणजे एकीकडे मराठीपेक्षा देखील उर्दूला जास्त प्राधान्य आहे. तर इंग्लिशमध्ये 88,000 एवढे विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत. हिंदी माध्यमातनं उर्दू माध्यमांच्या शाळांची संख्या जास्त असून आपल्याला हे समजून घ्यावं लागणार आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस किती उरला आहे आणि जे उरले आहेत ते देखील आपल्या मुलांची पसंती ही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येच जास्त करत आहेत. मग एकीकडे आपण मराठी सक्तीसाठी भांडण करत आहोत, मराठी सक्ती व्हायला पाहिजे, हिंदी सक्ती नको. पण दुसरीकडे सामान्य जनतेने देखील हे विचारात घेणं गरजेचं आहे की आपल्या विद्यार्थ्यांना आपण कुठल्या शाळेमध्ये शिक्षण द्यायला पाहिजे. तरच आपल्या महाराष्ट्राची प्रगती होईल आणि आपली जी काही संस्कृती ती संस्कृती टिकून राहील. तुम्हाला काय वाटतं या विषयावर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेजारील घंटीचं बटन ऑन करा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार. धन्यवाद.